छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा योजनेवरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले। आयुक्त जी श्रीकांत यांच्या बदलीच्या चर्चेमुळे शहरातील नागरिकांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आणि बदलीचा नेत्यांनी विरोध केलाय, तर नवीन आयुक्तांना चार्ज घेऊ द्या अशी मागणी देखील नेत्यांनी केली आहे। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्न तापला। आयुक्तांच्या बदलीवरून राजकीय हालचाली तीव्र। पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे। पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे जात असताना आयुक्तांची बदली झाली आणि नवीन आयुक्तांची नियुक्ती झाली। मात्र बदल झाल्यानं माजी महापौर आणि नगरसेवकांनी या बदलाला विरोध करत मुख्यमंत्री दरबारी धाव घेतली आहे। त्यांचं म्हणणं आहे की योजना अंतिम टप्प्यात असताना अधिकारी बदलल्यास कामाचा वेग कमी होईल। आधीच पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना याचा फटका बसू शकतो। तर दुसरीकडे काही नेत्यांनी गंभीर आरोप केला। मंत्र्यांनी नवीन आयुक्तांना चार्ज घेऊ दिला जात नसल्याचा आरोप करत आर्थिक फायद्याचा संशय देखील व्यक्त केला। आज एक धक्कादायक बाब माझ्या समोर आली की वर्तमानपत्रामध्ये स्थानिक मंत्र्यांचं म्हणणं असं की आम्ही यांची बदली होऊ देणार। माझा प्रश्न त्यांना असा आहे की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नाही का? एखादा निर्णय जर केला, नवीन अधिकारी आणण्याचा जर निर्णय शासनाने केला, तर नवीन अधिकाऱ्याचं आपण मनोबल का खचवताय? छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक प्रश्न रेंगाळलेले, शहराला पाणी नाही, कचऱ्याची समस्या आहे। त्यामुळे कृपया मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला तो सर्व शहरवासियांना आम्हाला मान्य आहे। राजकीय पातळीवरही आरोप प्रत्यारोप सुरू झाले। काही नेत्यांनी आयुक्तांची बदली ही नियोजित असल्याचं सांगितलं, तर काहींनी ती चुकीची असल्याचा आरोप केला। पाणी प्रश्नावरून शहरात जन आंदोलन उभारण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आहे। आगामी काळातही हा मुद्दा अधिकच तीव्र होण्याची चिन्ह आहे। मात्र चांगला अधिकारी गेल्यानं महानगरपालिकेतील काही महत्त्वाच्या जबाबदार व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे। जागेवर जाऊन काम करायचे, रात्र 2 वाजले का 3 वाजले ते काम करायचे, काही विजून स्वतःच काम करायचं। कचरा असो, ओपन प्लेस असो वगैरे वगैरे खूप काम केलं त्यांना। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। नवीन जे आले आयुक्त त्यांचं स्वागत करतो। असं वाटतं का त्यांना थोडा वेळ मिळायला पाहिजे होता? वाटत तर आम्हाला होतं, पण नाही झालं। वरिष्ठांचा आला आदेश ते मान्य करू। जुन्या आयुक्ताला संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाची जाण होती आणि माहिती होती, त्यामुळे तेच आयुक्त पुन्हा असावेत अशी मागणी नेत्यांनी केली आहे। तर दुसरीकडे नवीन आयुक्तांना चार्ज घेऊन द्या अशी इतर नेत्यांनी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तांची बदली झाली, मात्र पाणी योजनेमध्ये चांगलं काम केलंय। त्यामुळं काही नेते म्हणतायत की त्यांची बदली रद्द करावी, तर दुसरीकडे नवीन आयुक्तांना चार्ज घेऊ द्यावा अशी मागणी केली जाते। काही नेत्यांचे लागेबंदे आहेत म्हणून तुम्ही जुन्या अधिकाऱ्यांना ठेवताय का, असा प्रश्न देखील काही नेत्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळं आयुक्तांची बदली मात्र त्याहून राजकारण पेटलंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।